मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये केंद्र प्रमुख भरतीसाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ खूप आपला आय-एम-पी असणार आहे. व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, या व्हिडिओची PDF डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या WhatsApp ग्रुपची जी काही लिंक आहे बघा, ती टाकलेली आहे मित्रांनो. WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या WhatsApp ग्रुपची लिंक टाकलेली बघा. त्यावरती तुम्हाला केंद्र प्रमुख भरती संदर्भामध्ये अपडेट तसंच बघा त्या ठिकाणी दररोजच्या व्हिडिओची PDF त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा ती लिंक टाकलेली पहा. डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा, तर व्हिडिओचं जे काही टायटल आहे किंवा जे काही आपलं नाव आहे, त्या व्हिडिओच्या नावावरती क्लिक केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि बघा त्या ठिकाणी लिहिलंय WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंक, त्यावर क्लिक करा आणि लगेच जॉइन व्हा. पहिल्यांदा ते काम करून घ्या, जेणेकरून मित्रांनो सर्व अपडेट आणि PDF तुम्हाला मिळून जातील एकदम मोफत. चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी राजर्षी शाहू महाराजांनी महाराष्ट्रामधील करवीर संस्थानामध्ये बघा महाराष्ट्रातील करवीर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं? तर मित्रांनो, कधी केलं, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा 1917. 1917 मध्ये मित्रांनो या ठिकाणी मोफत आणि सक्तीचं केलं होतं शिक्षण. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणी 1893 मध्ये भारतामध्ये सर्वप्रथम बडोदा संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं? तर कोणी केलं होतं मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 सयाजीराव गायकवाड. लक्षात ठेवा मित्रांनो, सयाजीराव गायकवाड यांनी केलं होतं पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करावं अशी मागणी गोपाळकृष्ण गोखले यांनी ब्रिटिश कायदेमंडळामध्ये केव्हा केली? तर कधी केली पहा, 1911 मध्ये केली पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आहे पहा, 1911 मध्ये. महात्मा गांधीजींनी वर्धा या ठिकाणी परिषदेमध्ये मूलोद्योगी शिक्षण योजना केव्हा मांडली? तर 1937 मध्ये मित्रांनो, याचं योग्य उत्तर होईल 1937. मित्रांनो, ऑप्शन थोडे खालीवर झालेले आहेत, समजून घ्या. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताच्या संसदेने शिक्षण हक्क अधिनियम केव्हा संमत केला? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पहा, ऑप्शन क्रमांक 1 4 ऑगस्ट 2009. मित्रांनो, लक्षात ठेवा 4 ऑगस्ट 2009 मध्ये. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिक्षण हक्क अधिनियमाला भारताच्या राष्ट्रपतीची मान्यता केव्हा मिळाली? तर मित्रांनो, केव्हा मिळाली? तर ऑप्शन क्रमांक 1 26 ऑगस्ट बघा, 26 ऑगस्ट 2009 ला या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंब अनन्वये मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण हा 6 ते 14 वयोगटातील मुलांच्या मूलभूत हक्क ठरला आहे. तर कितवी घटना दुरुस्ती आहे? तो ऑप्शन क्रमांक 1 बघा मित्रांनो, 86वी घटना दुरुस्ती 2002. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा, 86व्या घटना दुरुस्तीद्वारे भारताच्या राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आला? तर 21A. मित्रांनो, लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 1 21A. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सेनेगल या ठिकाणी विश्व परिषदेने निर्धारित केल्याप्रमाणे शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचं ध्येय सन टिंब पर्यंत गाठणं उद्दिष्टित होतं. तर 2015 पर्यंत, ऑप्शन क्रमांक 2 2015 पर्यंत अपेक्षित होतं. 10व्या नंबरचा प्रश्न आहे बघा, बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची अंमलबजावणी संपूर्ण भारतामध्ये केव्हापासून झाली? तर केव्हापासून झाली मित्रांनो? 1 एप्रिल 2010. मित्रांनो, लक्षात ठेवा 1 एप्रिल 2010 पासून याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील प्रत्येक शाळा शिक्षणाचा अधिकार अधिनियमास अनुरूप होण्यासाठी दिलेली 3 वर्षाची मुदत केव्हा संपली? तर 31 मार्च. मित्रांनो, लक्षात ठेवा 31 मार्च 2013 ला संपली बघा मित्रांनो. ते आता केंद्र प्रमुख भरतीचे जे काही पेपर आहेत ते जवळ आले आहेत पहा. आपल्याला काम पण बघायचं, त्याचबरोबर अभ्यास पण करायचा आहे पहा. कॉम्पिटिशन चांगला असणार आहे पहा. आपल्याला हलक्यामध्ये घ्यायचं नाही पहा. संधी या ठिकाणी भरपूर दिवसातून आपल्याला मिळालेली आहे आणि या संधीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर योग्य डायरेक्शनने अभ्यास होणं खूप गरजेचं आहे पहा. आपल्यासाठी मी PDF घेऊन आलेलो आहे पहा. या PDF रिव्हिजनसाठी चांगले प्रश्न असणार आहेत. तुम्ही कोणत्याही फावल्या वेळामध्ये, सुट्टीमध्ये, मधल्या सुट्टीमध्ये किंवा कधी पण ह्या PDFला रिव्हिजन मारू शकता. फक्त 399 रुपयाला ह्या PDF असणार आहेत मित्रांनो. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या PDF मी लॉन्च केलेल्या आहेत पहा. या ठिकाणी तुम्हाला ह्या PDF नक्की मिळणार आहेत अभ्यासक्रमानुसार केंद्र प्रमुख भरतीसाठी पहा. बुद्धिमत्तेच्या काही टेस्ट सुद्धा आपण बनवलेल्या आहेत पहा. 399 रुपयामध्ये मी सगळं तुम्हाला या ठिकाणी देणार आहे पहा. बघा, हा जो काही नंबर दिसतोय 9325230840 किंवा हा जो काही QR कोड आहे यावर तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा मित्रांनो. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये लगेच या ठिकाणी सगळ्या PDF पाठवून देईल पहा. बरोबर, व्हॉट्सअपला तुम्ही नक्की मला संपर्क साधा, स्क्रीनशॉट पाठवा पेमेंटचा. बघा, 399 रुपयामध्ये आपल्याला हे सगळ्या PDF मी देऊन टाकणार आहे पहा.
बघा तुम्हाला काय करायचं आहे 932523 या नंबरला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरला या ठिकाणी स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे किंवा या नंबर हा जो काही क्यूआर आहे याला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता. लवकरात लवकर पी-डी-एफ घ्या मित्रांनो. ₹399 आपले कोणत्याही ठिकाणी खर्च होऊन जातात. परंतु या ठिकाणी जर आपण या ठिकाणी चांगल्या गोष्टीवर खर्च केला तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास बघा आपल्या सगळ्याला माहिती आहे फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो ह्या सगळ्या आपण पी-डी-एफ बनवल्यात पहा. पी-डी-एफ एवढं इंटरेस्टिंग आहे तुम्ही वारंवार वाचून सगळे प्रश्न पाठ करणार आहेत आणि पूर्णपणे तुमच्या डोक्यामध्ये फिक्स होणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या पी-डी-एफ आपण लॉन्च केलेत पहा. सिलेबसनुसार आपण सगळे प्रश्न यामध्ये इन्क्लूड केलेत पहा. तुम्हाला 100% याचा फायदा होईल आणि चांगल्या प्रकारे तुमचा स्कोर निघेल पहा. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या पी-डी-एफ लॉन्च केलेले आहेत पहा. लवकर घ्या. ज्याला खरोखर घ्यायचे असतील त्यांनी पेमेंट करा. लगेच फोनपेमध्ये जा. पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट लगेच या नंबरला सेंड करून टाका. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारत सरकारने शिक्षणाचा हक्क अभिमान कार्यक्रमाची अंमलबजावणी बघा, शिक्षणाचा हक्क अभियान इथं या ठिकाणी अभियान आहे. कार्यक्रमाची अंमलबजावणी देशभरामध्ये केव्हापासून चालू केली आहे? तर केव्हापासून मित्रांनो 11 नोव्हेंबर 2011 पासूनच चालू केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिक्षण हक्क अभियानाचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे? तर मुख्य उद्देश जर पाहिला तर शिक्षणाचा हक्क अधिनियमाविषयी समाजामध्ये जनजागृती निर्माण करणे हा सुद्धा आहे पहा. स्वयंसेवकाची शाळांना भेटी देऊन शाळा व्यवस्थापन समितीशी अधिनियमाबाबत चर्चा करणे हे सुद्धा योग्य आहे. आणि पुढचा ऑप्शन आहे बघा, शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेला विकास आराखडा तयार करण्याची स्वयंसेवकांनी मार्गदर्शन करणे. मित्रांनो वरीलपैकी सर्व आपल्या या ठिकाणी बरोबर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14. शिक्षण हक्क अधिनियम 2009 हा भारतीय गणराज्याचा कितव्या वर्षी संमत झाला? तर कितव्या वर्षी झाला मित्रांनो? तो ऑप्शन क्रमांक 1 60व्या वर्षी मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. कितव्या? 60व्या वर्षी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिक्षण हक्क अधिनियम 2009च्या मूळ अधिनियमामध्ये एकूण किती कलमे होती? तर एकूण किती कलमे होती? तर 38 कलमे होती. ऑप्शन क्रमांक 1 किती होती? 38 कलमे होती पहा. पुढचा प्रश्न आहे बघा, शिक्षण हक्क अधिनियम 2009 किती प्रकरणामध्ये विभागलेला आहे? तर 7. ऑप्शन क्रमांक 1 7. नेक्स्ट आहे पहा, खाली गट अ मध्ये शिक्षण हक्क अधिनियमातील प्रकरणाचं नाव ब गटातील प्रकरणाचे क्रमांक दिले आहेत. त्याच्या आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत पहा. तर मित्रांनो या ठिकाणी बघा गट अ या ठिकाणी आणि गट ब च्या या ठिकाणी जोड्या दिलेल्या आहेत पहा. तर पहिल्यांदा बघा प्रारंभिक माहिती. तर प्रारंभिक माहितीची जे काय मित्रांनो, तर त्याचं योग्य उत्तर होईल बघा या ठिकाणी गट ब मध्ये काय दिले प्रकरणाचे क्रमांक दिलेले आहेत. तर गट अ मध्ये आणि त्याचा क्रमांक प्रकरणाचा तर याचा क्रमांक या ठिकाणी बघा कोणता होईल? तर 4 नंबरचा होईल पहा. लक्षात ठेवा 1. प्रारंभिक माहिती मित्रांनो 1 मध्ये दिलेली पहा. त्याच्यानंतर र समुचित सरकार आणि स्थानिक प्राधिकरण आई-वडिलांची कर्तव्य. तर हे कितीमध्ये दिलेले आहेत? तर मित्रांनो या ठिकाणी पहा 3 मध्ये दिलेले आहेत पहा. कितीमध्ये? 3 मध्ये. ल मध्ये शाळा आणि शिक्षकांच्या जबाबदाऱ्या. बघा शाळा आणि शिक्षकांच्या जबाबदाऱ्या ह्या 4 मध्ये आहेत पहा. लक्षात ठेवा. प्रकरण 4 मध्ये. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आणि मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क. तर मित्रांनो व वचा मित्रांनो 1 नंबर म्हणजे काय 2. बघा प्रकरण 2 मध्ये मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क दिलेला पहा. समजलं? पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, शिक्षण हक्क अधिनियम 2009 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लागू आहे? तर शिक्षण हक्क अधिनियम 2009 मित्रांनो संपूर्ण भारतामध्ये ऑप्शन क्रमांक 2 संपूर्ण भारतामध्ये लागू आहे. 20 नंबरचा प्रश्न बघा, शिक्षण हक्क अधिनियम 2009 मधील तरतुदी खालीलपैकी कोणत्या शिक्षण संस्थांना लागू नाहीत? तर मदरसा, वैदिक पाठशाळा, त्याच्यानंतर धार्मिक शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था. म्हणजे या सर्वांना मित्रांनो जो काय 2009चा अधिनियम आहे तो लागू नाही पहा. शिक्षण हक्क अधिनियमामधील कलम 2-3 नुसार बालक म्हणजे तर मित्रांनो बालक म्हणजे काय तर 6 ते 14 वर्ष वयाचे पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी बालक. ऑप्शन क्रमांक 3 याचे योग्य उत्तर येईल पहा. 22 नंबरचा प्रश्न बघा, शिक्षण हक्क कायद्यातील कलम 2-4 नुसार वंचित गटातील बालकांत कोणाचा समावेश होतो? तर कोणाचा समावेश होतो? तर पहा विकलांगता असलेलं बालक, त्याच्यानंतर अनुसूचित जाती आणि जमातीमधील बालक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेले बालक. म्हणजे वरीलपैकी सर्व याचे योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित आणि दुर्बल घटकामधील बालकांसाठी सर्व विना अनुदानित खाजगी शाळांमध्ये किती जागा
राखीव ठेवण्यात येतात. किती टक्के जागा? तर मित्रांनो 25%. ऑप्शन क्रमांक 2 25% आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ज्या बालकाच्या माता-पिताचे वार्षिक उत्पन्न टिंब-टिंबपेक्षा कमी आहे, असे बालक दुर्बल घटकातील मानले जातात. तर बघा 1,00,000 मित्रांनो लक्षात ठेवा, 1,00,000 रुपयापेक्षा कमी आहे असं. शिक्षण हक्क अधिनियम 2009 मधील कलम 2 नुसार तर मित्रांनो 25 नंबरचा प्रश्न आहे. तर 1ली ते 8वी पर्यंत शिक्षण लक्षात ठेवा. 1ली ते 8वी पर्यंत शिक्षण. शिक्षण हक्क अधिनियमातील कोणत्या कलमानुसार 6 ते 14 वर्षापर्यंत बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण घेण्याचा अधिकार आहे? तर मित्रांनो कलम 3 नुसार आहे पहा. ऑप्शन क्रमांक 1 कलम 3. नेक्स्ट आहे मित्रांनो, प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश न घेतलेल्या किंवा प्राथमिक शिक्षण पूर्ण न केलेल्या बालकांसाठी असलेल्या विशेष तरतुदी शिक्षण हक्क अधिनियमातील कोणत्या कलमात दिल्या आहेत? तर कलम 4 मध्ये दिले आहेत पहा. ऑप्शन क्रमांक 1 कलम 4 मध्ये. एखाद्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याबाबत सोयी नसतील तर दुसऱ्या शाळेमध्ये दाखल होण्याचा हक्क बालकाला अधिनियमातील कोणत्या कलमानुसार दिलेला आहे? तर कोणत्या कलमानुसार? तर कलम 5 नुसार दिलेला आहे मित्रांनो. लक्षात ठेवा कलम 5. बालकाला दुसऱ्या शाळेत दाखल होण्यासाठी बदली प्रमाणपत्र हवे असल्यास ते तात्काळ कोणी द्यावं? तर मुख्याध्यापक किंवा प्रभारी व्यक्तीने दिलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 30 हे पहा. शिक्षण हक्क अधिनियमानुसार जेथे शाळा नसेल तेथे कायद्याच्या प्रारंभापासून 3 वर्षाच्या कालावधीमध्ये शाळा स्थापनेचे आणि समुचित सरकार स्थानिक प्राधिकरणाचं कर्तव्य कोणत्या कलमामध्ये नमूद केलं आहे? तर कलम 6 मध्ये मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 कलम 6 मध्ये मित्रांनो हे नमूद केलेले पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिक्षण हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वित्तीय आणि इतर जबाबदाऱ्या सामायिक राहतील असं कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आलं आहे? तर कोणत्या? तर कलम 7 मध्ये मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा कलम 7 मध्ये. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिक्षक हक्क अधिनियमानुसार समुचित सरकारची कर्तव्ये टिंब-टिंब कलमामध्ये नमूद केली आहेत. तर कलम 8 मध्ये लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. कलम 8 मध्ये ही नमूद केलेली आहेत पहा. शिक्षण हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणी संबंधित असणारी स्थानिक प्राधिकरणाची कर्तव्य कोणत्या कलमामध्ये सांगितलेली आहेत? तर कलम 9 मध्ये मित्रांनो. लक्षात ठेवा कलम 9 मध्ये ही सांगितलेली. कलम 9 मध्ये. पुढचा प्रश्न मित्रांनो, बालकाला नजीकच्या प्राथमिक शाळेमध्ये दाखल करणे आई वडील व पालकांचं कर्तव्य असेल हे अधिनियमाच्या कोणत्या कलमात सांगितलेलं आहे? तर मित्रांनो कोणत्या कलमामध्ये? तर कलम 10 मध्ये. लक्षात ठेवायचं हे कलम 10 मध्ये सांगितलेलं आहे. 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांची शाळापूर्व शिक्षणाची तरतूद समुचित सरकारने करावी असं अधिनियमाच्या कोणत्या कलमामध्ये नमूद केलं आहे? तर कलम 11. ऑप्शन क्रमांक 2 कलम 11. शिक्षण हक्क अधिनियमाच्या कोणत्या कलमामध्ये शाळा व शिक्षकांच्या जबाबदाऱ्या विहित करण्यात आल्या आहेत? तर कलम 12 ते 28. मित्रांनो लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 1 12 ते 28. बालकाला शाळेतील प्रवेशासाठी कोणतेही कॅपिटेशन शुल्क आकारले जात नाही. चाळणी पद्धती असणार नाही याची ग्वाही अधिनियमातील कोणतं कलम देतं? तर कलम 13 देतं मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रति व्यक्ती कॅपिटेशन शुल्क घेतले तर ती व्यक्ती आकारलेल्या प्रति व्यक्ती कॅपिटेशन शुल्काच्या टिंब-टिंब इतक्या द्रव्यदंडास पात्र ठरते. तर 10 लक्षात ठेवा मित्रांनो, 10 पट इतक्या दंडास या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिक्षण हक्क अधिनियमानुसार एखाद्या बालकाला चाळणी पद्धतीसाठी भाग पाडल्यास तसे करणारी व्यक्ती पहिल्या उल्लंघनासाठी टिंब-टिंब आणि प्रत्येक उल्लंघनासाठी टिंब-टिंब पर्यंतच्या दंडाच्या शिक्षेस पात्र होते. द्रव्यदंडाच्या. तर मित्रांनो 25,000 बघा पहिल्यासाठी किती आहे? 25,000 आणि प्रत्येक उल्लंघनासाठी 50,000 इतका दंड आकारला जाऊ शकतो. शिक्षण हक्क अधिनियमाच्या कोणत्या कलमामध्ये प्राथमिक शिक्षणासाठी वयाच्या पुराव्याची माहिती दिली आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कलम 14. ऑप्शन क्रमांक 1 कलम 14. बालकाला वयाच्या पुराव्याअभावी कलम 14(2) अनुसार शाळेमध्ये प्रवेश बघा नाकारता येत नाही. नाकारता येत नाही. बालकाला शाळेतील प्रवेशासाठी ठराविक मुदतीनंतर प्रवेशास नकार देता येणार नाही असे अधिनियमाच्या कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आलं आहे? तर कलम 15. ऑप्शन क्रमांक 3
कलम 15. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शाळेमध्ये प्रवेश दिलेल्या कोणत्याही बालकास कोणत्याही इयत्तेत मागे ठेवण्यात येणार नाही किंवा प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शाळेतून काढले जाणार नाही याची ग्वाही अधिनियमातील कोणतं कलम देतं? तर कलम 16. लक्षात ठेवा मित्रांनो, कलम 16 देतं पहा. शिक्षण हक्क अधिनियमातील कोणत्या कलमाने बालकास शारीरिक शिक्षा करण्यास किंवा मानसिक त्रास देण्यास प्रतिबंध केलेला आहे? तर कलम 17 याचे योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, समुचित प्राधिकरण किंवा स्थानिक प्राधिकरण यांच्याकडून मान्यता प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय कोणतीही शाळा स्थापन करू नये असं अधिनियमामधील कोणतं कलम सांगतं? तर बघा, कलम 18 सांगतं. ऑप्शन क्रमांक 2 कलम 18 हे सांगतं पहा. नेक्स्ट आहे पहा, शिक्षण हक्क अधिनियमानुसार मान्यता प्राप्त मिळवल्याखेरीज शाळा चालवण्यास ती व्यक्ती टिंबटिंब रुपयापर्यंतच्या दंडास ज्या कालावधीमध्ये असं उल्लंघन होतं त्या प्रत्येक दिवसाकरता टिंबटिंब पर्यंतच्या दंडास या ठिकाणी पात्र ठरते. तर बघा, 1,00,000 ते 10,000 बघा या ठिकाणी 10,000 पर्यंतच्या दंडास पात्र ठरते. शाळेतील अनुसूचीमध्ये निश्चित करण्यात आलेली मानके निकष पूर्ण केल्याशिवाय कोणतीही शाळा स्थापन करता येणार नाही असे अधिनियमाच्या कोणत्या कलमामध्ये नमूद केलं आहे? तर कलम 19. लक्षात ठेवा मित्रांनो, कलम 19 याचे योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिक्षण हक्क अधिनियमातील कलम 19(2) अनुसार अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी स्थापन झालेली शाळा निश्चित केलेली मानके आणि निकषाची पूर्तता करीत नसेल तर ती शाळा प्रारंभाच्या दिनांकापासून टिंबटिंब वर्षाच्या कालावधीमध्ये त्याची पूर्तता स्वखर्चाने करेल असं नमूद केलेलं आहे. तर बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 3. बघा, 3 वर्षाच्या कालावधीमध्ये. नेक्स्ट मित्रांनो, केंद्र शासनाला शाळेसाठी ठरवलेली मानके प्रमाणके यांच्यात भर घालणे किंवा ती वगळून अनुसूचीमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार कोणत्या कलमान्वये देण्यात आला आहे? तर कलम 20 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 1 कलम 20. इयत्ता 1ली ते 5वी साठी 150 ते 200 पर्यंत विद्यार्थी असल्यास शिक्षक व मुख्याध्यापक यांचं प्रमाण किती असतं? तर 5 आणि 1 मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, इयत्ता 6वी ते 8वीच्या प्रत्येक इयत्तेसाठी किमान एक शिक्षक जेणेकरून पुढील कोणत्या विषयांसाठी किमान एक शिक्षक असेल? कोणते विषय बघा ते? बघा, गणित, विज्ञान, सामाजिक अभ्यास, भाषा म्हणजे वरीलपैकी सर्व. गणित, विज्ञान, सामाजिक अभ्यास आणि भाषा यापैकी सर्व याचे योग्य उत्तर आहे पहा. 55 नंबरचा प्रश्न आहे बघा, इयत्ता 6वी ते 8वी साठी टिंबटिंबपेक्षा अधिक बालकांना प्रवेश दिल्यास एक पूर्णवेळ मुख्याध्यापक आणि कला शिक्षक, आरोग्य शिक्षण आणि कार्यानुभव विषयांसाठी अनुदेशक मिळतो. त्याचे योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 100 याचे योग्य उत्तर आहे पहा. 100 पेक्षा अधिक बालकांना. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शाळेच्या इमारती संबंधित शिक्षण हक्क अधिनियमाच्या अनुसूचीमध्ये कोणत्या सुविधा सांगितल्या आहेत? तर कोणत्या सुविधा सांगितलेल्या आहेत मित्रांनो? तर बघा, प्रत्येक शिक्षकासाठी किमान एक खोली, मुख्याध्यापक खोली ही पण सुविधा सांगितलेली आहे. त्याच्यानंतर अडथळा रहित प्रवेश मार्ग ही सुद्धा आहे. मुले मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह हे पण आहे पहा. स्वच्छ आणि पुरुष पेयजल. त्याच्यानंतर मध्याह्न भोजनासाठी स्वयंपाकघर हे सुद्धा आहे. क्रीडांगण म्हणजे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 अ ब क ड इ फ याचं काय पहा याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, 1ली ते 5वी साठी शैक्षणिक वर्षातील किमान कामाचे दिवस किती आहेत? तर 200 मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल. इयत्ता 6वी ते 8वी साठी शैक्षणिक वर्षातील कामाचे दिवस किती आहेत? तर 220 मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा 220. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, इयत्ता 1ली ते 5वी साठी प्रत्येक शैक्षणिक वर्षामध्ये अध्यापनाचे किमान किती तास असतात? तर 800 तास असतात मित्रांनो. नेक्स्ट पहा, इयत्ता 6वी ते 8वी साठी किती तास असतात 6वी ते 8वी साठी? तर 1000 मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल. शिक्षण हक्क अधिनियमानुसार शिक्षकासाठी प्रत्येक आठवड्याला कामाचे किती तास असतात? तर 45 याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे, शिक्षण हक्क अधिनियमाच्या कोणत्या कलमामध्ये शाळा व्यवस्थापन समितीची माहिती दिली आहे? तर कलम 21 मध्ये दिलेली मित्रांनो माहिती. शिक्षण हक्क अधिनियमाच्या टिंबटिंब कलमामध्ये शाळा विकास योजनेची माहिती दिली आहे.
तर कलम 22 मित्रांनो याचं योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 1. शिक्षकांच्या नियुक्तीच्या अर्हता आणि त्यांच्या सेवेच्या अटी, शर्ती याबाबत माहिती शिक्षण हक्क अधिनियमाच्या कोणत्या कलमात नमूद करण्यात आले आहे? तर कलम 23 मध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल कलम 23. नेक्स्ट आहे पहा, केंद्र शासनाने अधिसूचनेद्वारे शिक्षकांच्या संबंधित अर्हता नियम ठरवण्यासाठी कोणत्या संस्थेला शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केलं आहे? तर NCERT बघा, NCERT. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, केंद्र शासनाने राज्य सरकारने कोणत्या शैक्षणिक प्राधिकरणाच्या सूचनेनुसार शिक्षकांसाठी TET परीक्षा लागू केली आहे? तर बघा, NCET याचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1. शिक्षण हक्क अधिनियमाच्या टिंबटिंबमध्ये शिक्षकांची कर्तव्ये त्यांच्या गाऱ्हाण्यांची निवारण्याची माहिती दिली आहे. तर बघा कलम या ठिकाणी 24, कलम 24 मध्ये बघा याचं योग्य उत्तर आहे बघा कलम 24. शिक्षक हक्क अधिनियमाच्या कोणत्या कलमामध्ये शिक्षक विद्यार्थी प्रमाणाची माहिती दिली आहे? तर कलम 25 मित्रांनो लक्षात ठेवा कलम 25. नेक्स्ट पहा, शिक्षण हक्क अधिनियमाच्या कलम 26 मध्ये कोणती माहिती दिली आहे? तर बघा शिक्षकांची रिक्त पदे भरणे याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट पहा, शिक्षण हक्क अधिनियमाच्या कोणत्या कलमानुसार बिगर शैक्षणिक प्रयोजनासाठी शिक्षकाची नियुक्ती करण्यास प्रतिबंध केला आहे? तर कलम 27 ऑप्शन क्रमांक 1 कलम 27. बिगर शैक्षणिक प्रयोजनासाठी शिक्षकाची नियुक्ती करण्यास प्रतिबंध या कलमात कोणत्या बाबींना अपवाद ठरवण्यात आला आहे? तर बघा, दशवार्षिक जनगणना, आपत्ती निवारण कार्य, संसद आणि विधिमंडळ निवडणुका आणि वरील सर्व. मित्रांनो हे तिन्ही पण याचं योग्य उत्तर आहे पहा. शिक्षण हक्क अधिनियमाच्या टिंबटिंबनुसार शिक्षक खाजगी शिकवणी घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तर बघा कलम 28 नुसार ऑप्शन क्रमांक 1 कलम 28 नुसार याचं बरोबर उत्तर आहे पहा. शिक्षक हक्क अधिनियमाच्या कोणत्या कलमामध्ये प्राथमिक शिक्षणासंबंधित अभ्यासक्रम आणि मूल्यमापन प्रक्रिया निर्धारित करण्यात आली आहे? तर कलम 29, कलम 29 आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट पहा, शिक्षण हक्क अधिनियमानुसार अभ्यासक्रम मूल्यमापन प्रक्रिया शैक्षणिक प्राधिकरणाने निश्चित करताना कोणत्या बाबी विचारात घ्याव्यात? तर कोणत्या बाबी विचारात घ्याव्यात? तर बघा, संवैधानिक मूल्य, त्याच्यानंतर बालकाचा सर्वांगीण विकास, बालकाचं ज्ञान क्षमता, विशेष बुद्धिमत्ता याचं संवर्धन, शारीरिक मानसिक क्षमतांचा विकास आणि बालकेंद्रित पद्धतीचे उपक्रम, शक्यतो मातृभाषेतून शिक्षण आणि बालकाला भीती दडपणापासून मुक्तपणे विचार करण्याची संधी. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. बालकांच्या शिक्षणाच्या हक्कांच्या संरक्षणाची माहिती ही अधिनियमाच्या कोणत्या कलमात दिलेली पहा? तर कलम 31 मध्ये दिलेली पहा कलम 31. बालकाने आपल्या हक्काशी संबंधित गाऱ्हाणे लिखित तक्रारीद्वारे स्थानिक प्राधिकरणाकडे मांडावे असं शिक्षण हक्क कायद्याच्या कोणत्या कलमात सांगितलेलं आहे? तर कलम 32 मध्ये मित्रांनो सांगितलेले बघा, लक्षात ठेवा कलम 32. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, केंद्र शासन शिक्षण हक्क कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी अधिसूचनेद्वारे राष्ट्रीय सल्लागार परिषदेची स्थापना करेल असं कोणत्या कलमामध्ये नमूद केलेलं आहे? तर कलम 33 मध्ये मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 कलम 33 मध्ये नमूद केलेलं आहे. राष्ट्रीय सल्लागार परिषदेमध्ये टिंबटिंबपेक्षा अधिक सदस्य नसतात. तर 15 पेक्षा अधिक सदस्य नसतात. 15 पेक्षा अधिक. नेक्स्ट पहा, शिक्षण हक्क कायद्यानुसार स्थापन झालेल्या राष्ट्रीय सल्लागार परिषदेचं मुख्य कार्य कोणतं आहे? तर बघा, शिक्षण हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाला सल्ला देणे. ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट पहा, राज्य सरकारने अधिसूचनेद्वारे शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सल्लागार परिषद स्थापन करावी असं कोणत्या कलमामध्ये नमूद केलेलं आहे? तर कलम 34 मध्ये मित्रांनो हे नमूद केलेले पहा कलम 34. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतामध्ये 6 ते 10 वर्ष वयोगटासाठी सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्यात पहिला आराखडा कोणी मांडला होता? तो गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडला होता पहा गोपाळकृष्ण गोखले. मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकलेली बघा, त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की तो ग्रुप जॉईन करा. त्यावर ते मित्रांनो हे सगळे PDF तुम्हाला मिळून जाईल. लवकरात लवकर सगळ्यांनी या ठिकाणी तो ग्रुप जॉईन करायचा. आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. टिंब यांनी आपल्या राज्यामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं होतं
याचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक नक्की तुम्ही जॉईन करा आणि ज्यांनी PDF नसतील घेतली त्यांनी लवकर PDF घ्या. फोनपेमध्ये जा, पेमेंट करा. प्रश्न संपूर्ण व्हिडिओ पाहिला तुमचं अभिनंदन. तुम्ही एकदम जागृत आहात आणि पहा या ठिकाणी तुम्ही प्रश्नाची क्वालिटी पाहिली, क्वांटिटी पाहिली कशा प्रकारची आहे. कुठल्याही प्रकारचं आपल्याला या ठिकाणी सिलेबसच्या बाहेरनुसार आपण प्रश्न घेतलेले नाही पाहत. जे केंद्र प्रमुखसाठी ते सगळं तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे. क्वालिटी पहा, क्वांटिटी पहा, PDF घ्यायलाच लागते पहा आता. आता आपल्याला काय करायचं आहे, लवकरात लवकर फोनपेमध्ये जा पटकन आणि लगेच या नंबरला बघा फोनपे करा. 9325230840 हा जो काही फोनपे आणि गुगल पे नंबर आहे, यावर तुम्ही ₹399 पेमेंट करा आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा पहा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये PDF पाठवून देईल पहा. लवकरात लवकर घ्या मित्रांनो. वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मी या ठिकाणी PDF बनवलेली पहा. कारण की पहा आता वेळ कमी बघा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आणि रिव्हिजन करण्यासाठी चांगल्या PDF आहेत. तुम्ही बघा कधीही तुम्ही मोकळ्या वेळेमध्ये, प्रवासामध्ये कुठेही हा PDF रीड करू शकता आणि एक मार्क आपला कव्हर करू शकता. बघा एक मार्क शेवटच्या हाती खूप महत्त्वाचं असतं पहा. ज्यांचं काम हुकलेलं 1 मार्काहून 2-2 मार्काहून त्यांना विचारा त्याची किंमत काय असते. बघा 1 मार्क जर आपण या ठिकाणी कमवला तर नक्कीच यश आपल्या पदरामध्ये पडणार आहे. त्यामुळे टाईमपास करू नका. नंतरून तुम्ही PDF घ्याल तुम्हाला होईल फायदा. परंतु आता PDF घेतली तर तुम्ही 2-3 वेळेस ती वाचून काढाल. चांगल्या प्रकारे तुमचा या ठिकाणी फायदा होऊन जाईल. पहा कोणतीही चांगली गोष्ट असेल तर ते लगेच घेतली पाहिजे आपण. आपण टाईमपास नाही केला पाहिजे किंवा लय विचार पण नाही केला पाहिजे पैशाचा. बघा असे पैसे आपले कुठेही खर्च होऊन जातात आणि लगेच तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊन जाईल. पहा ₹399 लगेच जा फोनपे, गुगल पेमध्ये किंवा QR स्कॅन करा आणि लगेच पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल.